विशेष कथा मराठीमध्ये आपले स्वागत आहे. विश्वासघात. गावात एक वृद्ध शेतकरी राहत होता. आयुष्यभर कष्ट करून त्याने थोडीफार संपत्ती जमवली होती. घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. पण त्याच्या मनात एकच चिंता होती, त्याची पत्नी. ती दिसायला सुंदर आणि तरुण होती, मात्र तिचं मन संसारात कधीच रमलं नव्हतं. वृद्ध पतीचा आदर करण्याऐवजी ती सतत बाहेरच्या आकर्षणांकडे ओढली जायची. गावात फिरणं, अनोळखी लोकांशी बोलणं, नवीन ओळखी करणं, यातच तिला आनंद वाटायचा. एके दिवशी ती नदीकाठी फेरफटका मारत असताना तिच्यावर एका चोराची नजर पडली. चोराने तिच्या स्वभावाचा अंदाज घेतला आणि हळूहळू तिच्याशी गोड बोलू लागला. तुझ्यासारखी सुंदर स्त्री त्या म्हाताऱ्या माणसासोबत का राहते? माझ्यासोबत आलीस तर तुला सुखाने ठेवीन. त्याच्या बोलण्याने ती मोहात पडली. थोडा वेळ विचार करून ती म्हणाली, मी तुझ्यासोबत येईन, पण माझ्या नवऱ्याने आयुष्यभर कष्ट करून जे धन जमवलं आहे तेही मी घेऊन येईन. मग आपल्याला कधीच पैशाची चिंता राहणार नाही. चोराच्या चेहऱ्यावर कपटी हास्य उमटलं. दोघांनी दुसऱ्या दिवशी पहाटे गावाबाहेर भेटण्याचं ठरवलं. त्या रात्री वृद्ध शेतकरी गाढ झोपला. पत्नीने घरातील दागिने, पैसे आणि मौल्यवान वस्तू एका गाठोड्यात भरल्या आणि पहाटे चोराकडे पोहोचली. दोघेही नवीन आयुष्याच्या स्वप्नात पुढे निघाले. काही अंतर गेल्यावर मोठी नदी आली. चोर म्हणाला, हे गाठोडं खूप जड आहे. मी आधी ते नदी पलीकडे ठेवून येतो, मग तुलाही घेऊन जातो. ती सहज तयार झाली. चोर गाठोडं घेऊन नदी ओलांडून गेला. थोड्या वेळाने तो पुन्हा ओरडला, ओले कपडे घेऊन नदी पार करणं अवघड जाईल. दागिने आणि कपडेही मला दे. ती पूर्णपणे त्याच्या विश्वासात अडकली होती. तिने स्वतःचे दागिने आणि मौल्यवान वस्तूही त्याच्याकडे दिल्या. चोर सर्व काही घेऊन दुसऱ्या किनाऱ्यावर गेला, पण यावेळी तो परतलाच नाही. ती तासनतास नदी किनारी त्याची वाट पाहत बसली. हळूहळू तिला सत्य समजू लागलं. ज्याच्यासाठी तिने स्वतःच्या पतीचा, घराचा आणि विश्वासाचा विश्वासघात केला, त्याच व्यक्तीने तिचाच विश्वासघात केला होता. रिकाम्या हाताने, डोळ्यात पश्चाताप आणि मनात अपराधाची जाणीव घेऊन ती परत गावाकडे निघाली. पण आता उशीर झाला होता. एक चुकीचा निर्णय तिचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून गेला. बोध. जो दुसऱ्याशी विश्वासघात करतो त्याला कधीतरी स्वतःही विश्वासघाताचा सामना करावा लागतो. स्वार्थावर उभे असलेले नाते कधीच टिकत नाही. मित्रांनो, कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन कथेसह पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.